सीजर काय आहे? सडन एक्सेसिव्ह हाय फ्रिक्वेन्सी डिस्चार्ज ऑफ न्यूरॉन्स इन द सेरिब्रल कॉर्टेक्स. हाय फ्रिक्वेन्सी डिस्चार्ज ऑफ न्यूरॉन्स इन द सेरिब्रल कॉर्टेक्स. नॉर्मल ब्रेन लाईक ऑर्केस्ट्रा आहे. जेव्हा सीजर होतं, एव्हरीवन इज प्लेइंग रँडमली, लाऊडली, अनकंट्रोलेबली म्हणजे एकदम सगळा गोंधळ चालू आहे, राडा चालू आहे. इट स्टार्ट्स ॲट अ पॉईंट, एपिलेप्टिक फोकस म्हणतो आपण त्याला, नंतर तो स्प्रेड होतो सराउंडिंग द ब्रेन एरिया. सीजर सिंगल एपिसोड ऑफ ॲबनॉर्मल इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी असतो, पण एपिलेप्सी म्हणजे रिकरंट नॉन फेब्राईल सीजर्स असतात. सीजर आणि एपिलेप्सी दोन्ही सारखं नाही आहे. मल्टिपल प्रोवोक सीजर्स म्हणजे एपिलेप्सी आहे. कन्व्हर्जन हे मोटर मॅनिफेस्टेशन आहे, जर्किंग. ठीक आहे. आता एपिलेप्सी म्हणजे काय? ॲबनॉर्मल इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जे की रिकरंट होते आणि जेणेकरून रिकरंट सीजर्स होत आहेत आणि त्यात जेणेकरून की मोटर सेन्सरी सायकोमोटर एक्सपिरियन्स ॲबनॉर्मल होत आहेत आणि ते विदाऊट कन्वर्जन होऊ शकतं. म्हणजे जेव्हा तुमचं सेन्सरी एक्सपिरियन्स ॲबनॉर्मल आहे, जेव्हा तुम्हाला गस्टेटरी, जेव्हा तुमचं गस्टेटरी, ऑलफॅक्शन किंवा व्हिज्युअल, ऑडिटरी ह्या जेव्हा गोष्टी तुम्हाला ॲबनॉर्मल असतील, तेव्हा तुम्हाला कन्वर्जन नाही येतात, तुमची मोटर मॅनिफेस्टेशन नाही आहे. ठीक आहे. पण जेव्हा कन्वर्जन येतात ते पण दॅट कॅन अकर विदाऊट एपिलेप्सी. कन्वर्जन सुद्धा एपिलेप्सी म्हणजे बिना ॲबनॉर्मल इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीमुळे सुद्धा कन्वर्जन्स येऊ शकतात. तर क्लासिफिकेशन बघायचं आहे. जनरलाइज्ड एपिलेप्सी म्हणजे दोन्ही हेमिस्फिअर इन्व्हॉल्ड असतात फ्रॉम द बिगिनिंग. त्याच्यानंतर दोन टाईप आहेत. ग्रँड माल, टोनिक क्लोनिक एपिलेप्सी त्याला ग्रँड माल म्हणतो, आणि पेटिट माल त्याला ॲब्सेंट सीजर म्हणतो. तर ग्रँड माल इटायमोलॉजी. ग्रँड माल म्हणजे ग्रेट इलनेस आणि पेटिट माल म्हणजे स्मॉल इलनेस. ठीक आहे. तर ग्रँड मालला आपण काय म्हटलं? टोनिक क्लोनिक सीजर आहे ते, आणि पेटिट माल काय आहे? ॲब्सेंट सीजर आहे. ठीक आहे. ग्रँड माल आणि पेटिट माल ॲब्सेंट सीजर. ग्रँड मालमध्ये एक पेशंट सडनली स्टिफन होतो आणि मग तो खाली पडतो, देन व्हायलेंट जर्किंग करतो, म्हणजे स्टिफनिंग जर्किंग हे असं अल्टरनेटली होते आणि मग नंतर अनकॉन्शियस होऊन जातो. तर आधी ऑर असतो, वॉर्निंगवाले सिम्पटम्स असतात, नंतर टोनिक फेज, रिजिडिटी, एपिलेप्टिक क्राय असतो, क्लोनिक फेज, जर्किंग, कोमा येतो, नंतर पोस्ट इक्टल फेज येतो, नंतर म्हणजे पोस्ट एपिलेप्सीवाला फेज ज्याच्यामध्ये की कन्फ्युजन, ॲम्नेसिया असतं, म्हणजे अनकॉन्शियस आहे पर्सन की त्याचं काय चालू काय समजत नाही. नंतर याचं EEG रिपोर्ट काय सांगतं आपल्याला? 10 ते 30 हर्ट्जचं स्पाइक्स देतं, हाय व्होल्टेज पॉली स्पाइक्स असतात, आणि इमर्जन्सीमध्ये कंटिन्युअस सीजर्स जर होत असतील तर ते दॅट इज कॉल्ड एज स्टेटस एपिलेप्टिकस, आणि दॅट इज अ इमर्जन्सी कंडिशन. पेटिट माल म्हणजे स्मॉल इलनेस, ॲब्सेंट सीजर म्हणतो. आता सीजर आहे पण ॲब्सेंस म्हणजे नेमकं काय चाललं हे बघायचं की द चाइल्ड इज इन क्लासेस सडनली डिस्कनेक्ट्स. त्याच्यामध्ये कोणतं सिम्पटम नाही येते, नो ऑरा, नो फॉल, फ्यू सेकंड्सचा पॉज असतो, पॉज आहे म्हणजे ॲब्सेंस आहे, म्हणजे काय की कोणतं पण मोटर मॅनिफेस्टेशन नाही येतात आणि मग नंतर थोड्या वेळ लगेच रिटर्न्स टू नॉर्मल. सटल साइन्स काय आहेत? आयलिड ब्लिंकिंग, च्युइंग मूवमेंट्स, आणि EEG हॉलमार्क ह्याचा 3 हर्ट्जचा स्पाइक आणि वेव्ह पॅटर्न दिसतो आपल्याला. तर याचा हाईल्ड पेटिट माल जे आहे इट इज कॉमन इन चिल्ड्रन, ॲब्सेंट सीजर कॉमन इन चिल्ड्रन, कॅन अकर हंड्रेड्स ऑफ टाइम्स पर डे. अदर जनरलाइज टाइप्स कोणते आहेत? मायोक्लोनिक, एटोनिक, टोनिक आणि क्लोनिक सीजर्स आपल्याला हे सगळं माहिती आहे. ठीक आहे. पार्शियल सीजर, फोकल सीजर्स, इट स्टार्ट्स विदिन इन वन स्पेसिफिक एरिया ऑफ द ब्रेन आणि इट इज मोस्ट कॉमन. लाईक 80% ऑफ लोकांमध्ये पार्शियल फोकल सीजर होतं. सिंपल पार्शियल आणि कॉम्प्लेक्स पार्शियल अशा दोन गोष्टी. सिंपलमध्ये आपण पाहिलं होतं की तुमचं कॉन्शियसनेस मेंटेन राहणार आहे, आणि कॉम्प्लेक्समध्ये तुमचं कॉन्शियसनेस अनकॉन्शियसनेस असं ऑल्टर होणार आहे, म्हणजे तुमचं कॉन्शियसनेस विल बी ऑल्टर. तर सिंपलमध्ये जॅक्सोनियन सीजर म्हणतो, यू आर वॉचिंग अ सीजर मार्च अक्रॉस द बॉडी, स्टार्ट्स इन वन मसल अँड देन स्प्रेड्स, आणि देयर इज नो लॉस ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे त्या पर्सन इज अवेअर ऑफ हिज मुवमेंट्स. आणि याचे टाइप्स काय आहेत? मोटर आणि सेन्सरी. मोटरमध्ये जर्किंग होतात, सेन्सरीमध्ये त्याला पिन्स आणि निडल्स प्रिक होण्याचं असं सेन्सेशन होणार, हॅल्युसिनेशन होणार. कॉम्प्लेक्स सीजरमध्ये द पर्सन इज नॉट अवेअर ऑफ हिज ॲक्टिव्हिटी. पेशंट लुक्स अवेक बट इज नॉट अवेअर, डज ऑटोमॅटिक ॲक्टिव्हिटीज, वॉकिंग, ड्रेसिंग, आणि याच्यामध्ये ना ऑटोमॅटिझम हे इम्पॉर्टंट आहे. कॉम्प्लेक्स पार्शियल सायकोमोटर सीजर म्हणतो त्याला. काय असतं? टेम्पोरल लोब इन्व्हॉल्वमेंट असतं, आणि पार्शियल सीजर सिंपलमध्ये मोटर आणि सेन्सरी इन्व्हॉल्वमेंट असतं, वेरस कॉम्प्लेक्समध्ये हे सायकोमोटर और टेम्पोरल लोबवाला एपिलेप्सी आहे. नंतर याचं सेकंडरी जनरलायझेशन म्हणजे काय? ते फोकल एका पॉईंटला ब्रेनमध्ये सुरू झालं, कॉर्टेक्समध्ये, मग तो स्प्रेड होतो आणि दोन्ही हेमिस्फिअर्समध्ये जातो, अँड देन इट बिकम्स टोनिक क्लोनिक म्हणजे ऑल्टरेशन बिटवीन स्टिफनिंग आणि जर्किंग. आणि ते कसं ब्रेनमधून असे सगळे सोडियम चॅनल, कॅल्शियम चॅनल ओपन होतात, मग कसं ते डिपोलरायझेशन होतं सगळं, मग स्पायनल कॉर्डपर्यंत येतं ते डिपोलरायझेशन सगळे 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री न्यूरॉन्सनी, आणि मग नंतर तुम्हाला झटके येतात असे सगळे, तुमचं न्यूरॉनल ॲक्टिव्हिटी डिस्टर्ब होतं, सगळे नर्व्स कसे पण फायर करतात, आणि तुमचं मोटर डिस्फंक्शन, सेन्सरी इम्बॅलन्स होतं. ऑलवेज आस्क हिस्ट्री ऑफ ऑरा. ठीक आहे. आपण इथं बघितलं ॲब्सेन्समध्ये ना ऑरा नव्हता, कोणताही सिम्पटम नव्हतं, म्हणजे हॅल्युसिनेशनवालं. ठीक आहे. आणि जे हे होतं जनरलाइजमध्ये होतं याच्यामध्ये ऑरा आहे. ठीक आहे. हॅल्युसिनेशन होत होतं. नंतर पार्शियलमध्ये बघितलं आपण. ठीक आहे. तर इफ सीजर इज लोकलाइज देन यूज ड्रग्स टार्गेटिंग द फोकल डिस्चार्ज. जसं की पार्शियल सीजरमध्ये एका पॉईंटला सुरू होते ते, मग आपण फक्त त्या पॉईंटवरती काम करणारे ड्रग देणार. इफ सीजर इज जनरलाइज म्हणजे दोन्ही हेमिस्फिअरमध्ये आहे, तर वी नीड ड्रग्स अफेक्टिंग होल ब्रेन सर्किट. आणि त्याच्यामुळे ट्रीटमेंटसाठी हे जे क्लासिफिकेशन हे मॅटर करतं की नेमकं तुमचा फोकल पॉईंट कुठला आहे. तर मग स्मॉल बट पॉवरफुल बाय सीजर्स. आता काही वेळासाठी सीजर होत आहेत, काही वेळासाठी त्या नॉर्मल मोटर ॲक्टिव्हिटी होते, पण नंतर ते का बरं बंद होऊन जातं? याचं कारण आहे कारण ब्रेन जे आहे ना ॲडिनोसिन नावाचं केमिकल रिलीज करतं, जे की एंडोजिनस अँटी सीजर सबस्टन्स आहे, जे की हायपर पोलरायझेशन कॉज करतं, जेणेकरून की न्यूरॉन जे आहेत ते लेस एक्साइटेबल बनतात आणि त्यांची ॲक्टिव्हिटी सप्रेस होते. त्यामुळे पोस्ट इक्टल रिफ्रॅक्टरी पिरियड असतो, जेव्हा की कोणतंच पोस्ट एपिलेप्सी, पोस्ट सीजर एक असा पिरियड असतो जेव्हा की काही ॲक्टिव्हिटी होत नाही, आणि इट इज ड्यू टू न्यूरॉन शांत झालेत. ठीक आहे. ब्रेन रेस्ट आफ्टर द सीजर. ठीक आहे. तर आपण जनरलाइज आणि पार्शियल एपिलेप्सी बघितलं. जनरलाइजमध्ये टोनिक क्लोनिक ॲब्सेन्स, त्यामध्ये स्टेअर असतं, काहीच नाही करत, जस्ट एकीकडे बस स्टॉपिंग असं बघतं, ते बस जाते असं बघतं, आणि म्हणजे बसची वाट बघते असं बघतं ते पेशंट. मायोक्लोनिकमध्ये सडन जर्क असतो, एटोनिकमध्ये ड्रॉप असतो लाईक अ लंप ऑफ मीट, आणि पार्शियलमध्ये सिंपल आणि कॉम्प्लेक्स बघितलं, आणि पार्शियल सेकंडरी कसं बनतं बघितलं. तर ठीक आहे. त्याच्या आन्सर्स त्याचे फाइंड कर हे सगळे. तर एटिओलॉजी ऑफ एपिलेप्सी काय होतं? जेनेटिक कॉज आहे. सीन इन जुवेनाइल मायोक्लोनिक एपिलेप्सी, ॲब्सेन्स एपिलेप्सी, पॉलिजेनिक इनहेरिटन्स आहे, आयन चॅनलचे प्रॉब्लेम्स असतात, ते हायपर एक्साइटेबल बनतं. मग स्ट्रक्चरल ब्रेन डॅमेज, ट्रॉमा झाला, लिजन आहे. लिजन म्हणजे काय? न्यूरोसिस्टिक सर्कोसिस असू शकतं, मॅलिग्नन्सी असू शकते. ठीक आहे. तर स्कार टिश्यू आला, तर ॲबनॉर्मल फायरिंग होते आजूबाजूच्या न्यूरॉनमध्ये, इन्फेक्शन लाईक मेनिंजायटिस, ब्रेन ॲब्सेस, अजून काय न्यूरोसिस्टिक सर्कोसिस, इन्फ्लेमेशन इरिटेट्स द न्यूरॉन आणि ट्रिगर्स फायरिंग.
मेटाबॉलिक कॉजेस हायपॉक्सिया, हायपोग्लायसिमिया, हायपोकॅल्सिमिया, व्हिटॅमिन B6 डेफिशियन्सी हे पण न्यूरॉनल मेम्ब्रेन स्टेबिलिटीला अफेक्ट करतात. ड्रग विड्रॉल, अल्कोहल, बार्बिचुरेट विड्रॉल केल्यानंतर पण हे सीजर्स येऊ शकतात. कारण की जेव्हा अल्कोहल बार्बिचुरेट घेतो तेव्हा ब्रेन सप्रेस्ड असतं, पण त्याला सडनली रिमूव्ह केलं तर रिबाउंड एक्साइटेशन होतं. रिफ्लेक्स ट्रिगर्स लाईक फ्लॅशिंग लाईट्स, टीव्ही, डिस्को, लाऊड म्युझिक, एक्सटर्नल स्टिम्युलाई दिले की कॉर्टिकल हायपर एक्साइटेशन होतं. आणि एपिलेप्सी सिंड्रोमचं आपण क्लासिफिकेशन केलं तर इडिओपॅथिक, सिम्प्टोमॅटिक आणि क्रिप्टोजेनिक असं आहे. इडिओपॅथिक म्हणजे त्याचं काही कॉज आपल्याला नाही मिळालेलं आणि ते जेनेटिक गोष्टी येतात. सिम्प्टोमॅटिकमध्ये कॉज नोन आहे, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये ब्रेन डॅमेज असू शकतो, ब्रेन डॅमेजचा कॉज असू शकतो. क्रिप्टोजेनिक म्हणजे ह्याचं कॉज माहिती आहे असं वाटतं पण त्याचं कॉज अननोन आहे. इट अपियर सिम्प्टोमॅटिक, कॉज इज नोन लाईक बट नो कॉज फाउंड, ठीक आहे. तर एंडोजेनस अँटी सीजर सिस्टम बघितला, ॲडिनोसिन रिलीज आफ्टर द सीजर कॉजेस हायपर, ठीक आहे. ॲट्स वाय A1 रिसेप्टर एक्सप्लेन पोस्ट टिक्टर रिफ्लेक्टेड ब्रेन प्रोटेक्ट्स इटसेल्फ. मग मेकॅनिझम ऑफ एपिलेप्टिक ड्रग्स पाहतो आपण, जे एक्साइटेशन आणि इनहिबिशन असतं ना याच्यामधला इम्बॅलन्स असतो. एपिलेप्सीमध्ये एक्साइटेशन म्हणजे टू मच एक्साइटेशन आणि टू लिटल इनहिबिशन असतं. नॉर्मली एक्साइटेशन आणि इनहिबिशनचा बॅलन्स असतो आपल्या बॉडीमध्ये, पण सीजरमध्ये टू मच एक्साइटेशन होतं आणि टू लिटल इनहिबिशन आहे. एकदम ॲक्सेलरेट होते बॉडी आणि जे आपण ड्रग यूज करतो ते एक्साइटेशनला कमी करतो आणि इनहिबिशनला वाढवतो. तर मग ग्रँड माल म्हणजे टोनिक क्लोनिक सीजर, बिग इलनेस, टोनिक क्लोनिक, स्टिफनिंग आणि जर्किंग अल्टरनेटिव्हली. आणि पार्शियल सीजरमध्ये काय येतं, एका ब्रेन मेंदूच्या पॉईंटवरती पॉईंट लिजन आहे आणि तिथून मग ते स्प्रेड होऊ शकतं किंवा नाही, पण पार्शियलमध्ये एकच हेमिस्फिअर इन्व्हॉल्ड असतो. आणि ग्रँड माल इज टाईप ऑफ जनरलाइज्ड एपिलेप्सी, हे लक्षात ठेव, ठीक आहे. आणि ते पहिलंच पाहिलं होतं की जनरलाइजचे 2 टाईप पाहिले होते, ग्रँड माल आणि पेटिट माल, दोन्ही इन्व्हॉल्ड आहेत, टोनिक क्लोनिक आणि ॲब्सेंट सीजर. आणि नंतर आपण फोकल किंवा पार्शियल सीजर पाहिलं होतं, त्याच्यामध्ये 2 टाईप बघितले होते, सिंपल पार्शियल आणि कॉम्प्लेक्स पार्शियल. सिंपल पार्शियल म्हणजे अवेअरनेस आहे, जॅक्सोनियन सीजर आहे, आणि कॉम्प्लेक्सला जॅक्सोनियन का म्हणतात ते पुढे बघायचं. आणि कॉम्प्लेक्स पार्शियलमध्ये सायकोमोटर आहे, टेम्पोरल लोब इन्व्हॉल्वमेंट आहे, आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्समध्ये पेशंटला अवेअरनेस नाही. नंतर त्याचं आपण पार्शियल बिकमिंग जनरलाइज सीजर पण पाहिलं होतं. तर अशा 3 गोष्टी पाहिल्या जनरलाइजमध्ये. हे सगळे टोनिक क्लोनिक ॲब्सेंस आणि मायोक्लोनिक आणि एटोनिक पण आहे. आणि अदर जनरलाइजचे टाइप्स बघितले, मायोक्लोनिक, एटोनिक, टोनिक आणि क्लोनिक. एक कायनेटिक लक्षात ठेवूया, सडन लॉस ऑफ टोन, ड्रॉप अटॅक्स होतात त्यामध्ये, ठीक आहे, म्हणजे खाली पडून जातो पेशंट. मायोक्लोनिक म्हणजे सडन जर्क्स आहेत लाईक इलेक्ट्रिक शॉक, म्हणजे एकच झटका येतो आणि गप्प पेशंट, ऑफन ड्युरिंग स्लीप. क्लोनिक आणि मायोक्लोनिकमधला फरक लक्षात ठेव, क्लोनिकमध्ये रिपिटेटिव्ह जर्क्स असतात आणि याच्यामध्ये सडन जर्क आहे, ठीक आहे, रिपिटेटिव्ह परत नाही होत, एकदाच होतो आणि बंद होतो. आणि टोनिक म्हणजे तुमचा टोन सस्टेन राहते, रिजिडिटी आहे. जनरलाइज्ड बघितलं, पार्शियल बघितलं, नंतर त्याचे कॉजेस पाहिले, क्लासिफिकेशन पाहिलं एपिलेप्सी सिंड्रोमचं, म्हणजे त्याचं कॉज नोन आहे नाही आहे याच्या बेसिसवरती. नंतर ते बंद कसं होतं हे पाहिलं. आता आपल्याला बघायचे मोस्ट इम्पॉर्टंट, आपण ड्रगवरती आलो आहे आणि आपल्याला ग्रँड माल म्हणजे काय, टोनिक क्लोनिक सीजर, विच इज पार्ट ऑफ द जनरलाइज सीजर, वेअर बोथ द हेमिस्फिअर इन्व्हॉल्ड, आणि पार्शियल सीजर याच्याबद्दल बघायचं. तर यामध्ये आपण सोडियम चॅनल ब्लॉकर वापरतो, मोस्ट इम्पॉर्टंट. तर ड्रग्ज आर फेनिटोइन, कार्बामेझेपिन, वॅल्प्रोएट, लॅमोट्रायजिन आणि लॅकोसामाइड. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि सोडियम चॅनल ब्लॉकर, ठीक आहे. तर सोडियम चॅनल ब्लॉकरमध्ये फेनिटोइन, कार्बामेझेपिन, लॅमोट्रायजिन, लॅकोसामाइड लक्षात ठेव. ब्लॉक द सोडियम चॅनल and keep them in inactive state. So neuron cannot fire repetitively. So now we are discussing about the inhibition of use dependent sodium channels. यूज डिपेंडेंट हे बुकमध्ये वाचते बरं. यूज डिपेंडेंट सोडियम चॅनल म्हणजे थेरप्युटिक एजंट्स इन्क्लुडिंग लोकल ॲनेस्थेटिकचं मीनिंग काय आहे, पण यूज डिपेंडेंटचा अर्थ नाही कळलं मला. अच्छा, म्हणजे जितक्यांदा चॅनल ॲक्टिवेशन वाढतं तितकं आपण ड्रग त्याची पोटेन्सी वाढवतो. द फेनॉमिनन वेअर इनहिबिशन ऑफ द सोडियम चॅनल बाय ड्रग्स इन्क्रीजेस. इनहिबिशन वाढतं इन पोटेन्सी as the frequency of channel activation increases. Example like drugs such as local anesthetics, lidocaine or antiarrhythmics selectively target and bind to the open or inactivated states of sodium channel during depolarization, making them highly effective against overactive neurons or myocytes. Use dependence means the drug binds more effectively when the channel is used frequently rather than in a resting state. अच्छा, म्हणजे जेव्हा चॅनल रेस्टिंग स्टेटमध्ये आहे तेव्हा तो ड्रग इफेक्टिव्हली नाही काम करणार, बट द ड्रग बाइंड्स मोर इफेक्टिव्हली when the channel is used frequently. Use dependent, so it is talking about so they are talking about inhibition of use dependent sodium channels. ठीक आहे, हे आपण हे बघितले. मग काय ब्लॉकिंग बघितलं आणि कीप देम इन इनॅक्टिव्ह स्टेट. सो न्यूरॉन कॅनॉट फायर रिपिटेटिव्हली. यूज डिपेंडेंट ब्लॉक, मोर फायरिंग मोर ब्लॉक. जितकी जास्त फायरिंग होईल तितकं जास्त ब्लॉक होईल आणि दॅट इज परफेक्ट फॉर सीजर्स. आणि दुसरं आपलं काय आहे, बुकमध्ये काय लिहिलं पाहूयात. द हायर द फ्रिक्वेन्सी ऑफ फायरिंग द ग्रेटर इज द ब्लॉक, आणि दॅट इज कॉल्ड एज यूज डिपेंडन्स. दीज ड्रग्स prolong the duration of inactivated phase of voltage gated sodium channel and delay its reversion to the resting state. This reduces their chances of becoming available again for activation. Inhibition of voltage gated sodium channel ultimately diminish the glutamate release from the glutaminergic neuron. ठीक आहे, ते ग्लुटामेट एक्साइटेशन पण बंद झाले. आता आपण इथं गाबाचं बघूया. ड्रग्स याच्यामध्ये कोणकोणते आहेत जे की गाबा इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटरचं बूस्ट करतात. ते जर बेंझोडायझेपाइन, फिनोबार्बिटल, वायगाबॅट्रिन, टायगाबिन आणि वॅल्प्रोएट. ठीक आहे, फिनोबार्बिटल, बेंझोडायझेपाइन, वायगानी, ठीक आहे.
जे व्हॅल्प्रोएट आहे ना, इथं गाबाचं सिंथेसिस करतो. आता हे आपल्याला माहिती इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटरचं काम काय असतं, क्लोराईड एंट्री करतं, हायपरपोलरायझेशन करतं. तर हे सगळे ड्रग्स काय करणार, फॉर एक्झाम्पल बेंझोडायझेपिन हे फ्रिक्वेन्सी म्हणजे किती राहते चॅनल ओपन होते क्लोराईड चॅनल हे वाढवणार आणि फिनोबार्बिटल ड्युरेशन वाढवणार, हायपरपोलरायझेशन होणार, न्यूरॉन सायलेंट शांत होणार, लेस एक्साइटेबल होणार. गाबा लेवल्स कोण वाढवते कोण कमी करते बघूयात. वायगा बॅटरीन जे आहे ते इट रेड्युसेस द ब्रेकडाऊन म्हणजे त्याचा साठा चांगला जमा ठेवतो तो. टायगाबिन जे आहे इट रेड्युसेस इट्स रिअपटेक आणि व्हॅल्प्रोएट इट इन्क्रीजेस इट्स सिंथेसिस. सो मोर गाबा मोर इनहिबिशन. आता थर्ड आहे आपलं ब्लॉकेड ऑफ आणि एक गोष्ट आहे इथं. हे सगळे ड्रग्स आपण कुठले बघतोय, ग्रँड माल, टोनिक क्लोनिक सीजर आणि पार्शियल सीजरमध्ये. जनरलाइज टोनिक क्लोनिक असतं, ठीक आहे. ग्लुटामेट डिक्रीज पण करवतात काही ड्रग्स लाईक फेल्बामेट ते NMDA ब्लॉक करतं आणि टोपिरामेट जे आणि लॅमोट्रायजिन जे की AMPA ब्लॉक करतं. हे जे आहे ना न्यूरोट्रान्समीटरवाल्या चॅप्टरमध्ये मी व्यवस्थित सांगितलं NMDA AMPA कसं काम करतं. आता फक्त तू ड्रग्स लक्षात ठेव. फेल्बामेट NMDA ब्लॉक करतं जेणेकरून की ग्लुटामेट कमी होते, एक्साइटेटरी न्यूरोट्रान्समीटर कमी होतो आणि टोपिरामेट लॅमोट्रायजिन हे AMPA वाल्या सिस्टमला ब्लॉक करतात जेणेकरून पण ग्लुटामेट कमी होतं. तर आपण यावेळेस आता ब्लॉकेड ऑफ NMDA AMPA रिसेप्टर बघितले. आधी सोडियम चॅनलचं बघितलं, नंतर गाबाचं बघितलं, गाबाची ऍक्शन कशी आहे, क्लोराईड चॅनल गाबा लेवल कमी जास्त आणि हे बघितलं. इथं बेसिकली गाबा लेवल वाढतच आहे बाय ब्रेकडाऊन कमी करून, रिअपटेक कमी करून, सिंथेसिस वाढून. नंतर ग्लुटामेटचं पाहिलं बाय NMDA AMPA ब्लॉक आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉक आता कसं होतं हे बघायचं आहे. तर ब्लॉकेड ऑफ व्होल्टेज रेटेड N टाइप कॅल्शियम चॅनल्स. N टाइप म्हणजे काय असतं हे बघूयात. N टाइप कॅल्शियम चॅनल दे आर द हाय व्होल्टेज ॲक्टिवेटेड आयन चॅनल्स फाउंड इन न्यूरॉनल टिश्यू. N म्हणलं कारण की हे न्यूरॉनल टिश्यूमध्ये आहेत आणि क्रुशियल फॉर कॅल्शियम इन्फ्लक्स दॅट ट्रिगर्स द न्यूरोट्रान्समीटर रिलीज. आपल्याला माहिती कॅल्शियम जेव्हा आत जातो सेलच्या तेव्हा डिपोलरायझेशन होतं आणि दॅट इज द कॉज ऑफ न्यूरोट्रान्समीटर रिलीज, ठीक आहे. कॅल्शियम एक्झोसायटोसिस ऑफ एंडोसायटोसिस ऑफ कॅल्शियम लीड्स टू, आपण पाहिलं होतं की ते न्यूरोट्रान्समीटर रिलीज, ठीक आहे. तर मग हे जर ब्लॉक केलं तर न्यूरोट्रान्समीटर रिलीज होणारच नाही आणि दे आर लोकेटेड ॲट प्रीसायनॅप्टिक नर्व टर्मिनल आणि डेंड्राइट. Triggered by membrane depolarization, they allow the calcium ions into the cell, facilitate the vesicle fusion and neurotransmitter release. ठीक आहे. आता नेक्स्ट गोष्ट पाहायची आहे, दॅट इज कॉल्ड एज N टाइप कॅल्शियम चॅनल ब्लॉक. ड्रग्स आहेत गाबा पेंटिन आणि लॅमोट्रायजिन. आधी आपण लॅमोट्रायजिनला ग्लुटामेट कमी करता हे बघितलं होतं, एक्साइटेटरी न्यूरोट्रान्समीटर कमी करत होता लॅमोट्रायजिन आणि लॅमोट्रायजिन जो आहे तो सोडियम चॅनल ब्लॉकरमध्ये पण त्याचं एक्झाम्पल पाहिलं होतं आपण. आणि लॅमोट्रायजिनचं अजून एक ॲक्टिव्हिटी काय आहे की ते कॅल्शियम N टाइप कॅल्शियम चॅनलला पण ब्लॉक करतो, ठीक आहे. इट डिक्रीजेस द न्यूरोट्रान्समीटर रिलीज, स्पेशली ग्लुटामेट रिलीजला कमी करतं ते ग्लुटामेट, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे सिलेक्टिव्ह बाइंडिंग टू सिनॅप्टिक वेसिक्युलर प्रोटीन. सिनॅप्टिक वेसिक्युलर प्रोटीन, ठीक आहे. SV2A प्रोटीन आहे एक आणि इथं काम करणारा ड्रग आहे, खूप भारी ड्रग आहे हा, लेव्हिटिरासिटॅम. त्याचं ॲक्शन काय आहे की ते सिनॅप्टिक वेसिकलला इट बाइंड्स द सिनॅप्टिक वेसिकल प्रोटीन. द ड्रग, ओके, जो ड्रग आहे लेव्हिटिरासिटॅम, लेव्हिटिरासिटॅम, टीरा इज द ब्युटी का ब्रँड अँड लेव्हिटिरासिटॅम. तर हा जो ड्रग आहे तर तो ह्या पर्टिक्युलर सिनॅप्टिक वेसिकल, सिनॅप्सच्या तिथं जाणारा वेसिकलवर एक प्रोटीन आहे, ठीक आहे, त्याला बाइंड करतं आणि मग तो ग्लुटामेट रिलीज होऊ देत नाही आणि गाबाचं मॉड्युलेशन करतो तो, ठीक आहे. तर बुकमध्ये काय दिलं याच्याबद्दल, लेव्हिटिरासिटॅम सिलेक्टिव्हली बाइंड्स टू द SV2A प्रोटीन ऑफ सिनॅप्टिक वेसिकल्स इन ग्लुटामिनर्जिक अँड गाबार्जिक न्यूरॉन. ग्लुटामेट आणि गाबा रिलीज करणाऱ्या न्यूरॉन्समध्ये हा जो ड्रग आहे तो एका प्रोटीनला, सिनॅप्टिक वेसिकलच्या प्रोटीनला तो बाइंड करतोय आणि ह्या पर्टिक्युलर ग्लुटामेटचं रिलीज तो डिक्रीज करतोय आणि गाबाचं रिलीज इन्क्रीज करतो, ठीक आहे. सो इट्स अ व्हेरी क्लीन ड्रग क्लिनिकली, लेव्हिटिरासिटॅम. आणि नेक्स्ट आहे बाय ब्लॉकिंग द इफेक्ट्स ऑफ न्यूरोट्रॉफिक फॅक्टर्स, ठीक आहे. CRMP2 ब्लॉक ॲडव्हान्स्ड आहे, लॅकोसामाइड. हा काय करतो, न्यूरोट्रॉफिक फॅक्टरचा इफेक्ट ब्लॉक करतो. हा न्यूरोट्रॉफिक फॅक्टर ब्रेन डिराइव्ड न्यूरोनल ग्रोथ फॅक्टर एक असतो, तर न्यूरोट्रॉफिक फॅक्टर असतो एक, तर मग तो कमी करतो आणि एपिलेप्टोजेनेसिस कमी होतो. त्या बुकमध्ये काय दिलं, लॅकोसामाइड, ठीक आहे. इनहिबिट्स द कोलॅप्सिन रिस्पॉन्स मिडिएटेड प्रोटीन. कोलॅप्सिन रिस्पॉन्स मिडिएटेड प्रोटीन, दिस प्रोटीन इज इन्वॉल्व्ड इन द प्रोडक्शन अँड रिलीज ऑफ, ओके, एक प्रोटीन आहे जो की एक फॅक्टर बनवतो, जो की एक फॅक्टर रिलीज होण्यासाठी, प्रोड्यूस आणि रिलीज होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि दॅट इज कॉल्ड एज BDNF अँड न्यूरोट्रॉफिन्स NT3. तर BDNF अँड NT3 प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन एपिलेप्टोजेनेसिस बाय प्रोवोकिंग द मेम्ब्रेन एक्साइटेबिलिटी अँड बाय प्रमोटिंग सिनॅप्टिक प्लास्टिसिटी. हो, आपण सिनॅप्टिक प्लास्टिसिटी पाहिलं होतं, ते नाही होणार, मेम्ब्रेन प्रोवोकिंग नाही होणार, मग आपलं शांत होणार ब्रेन. अँड दिस इज अकरिंग इन द ग्रँड माल, दॅट इज टोनिक क्लोनिक सीजर आणि पार्शियल एपिलेप्सीचं आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितले. 6 मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे, सोडियम चॅनल ब्लॉकिंग, नंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग, ठीक आहे. सोडियम चॅनल ब्लॉकिंगमध्ये फेनिटॉइन, कार्बाबेझेपिन लक्षात ठेवायचं. नंतर गाबा कोण वाढवतं, बेंझोडायझेपाइन, फिनोबार्बिटल, वायगा बॅटरीन, ट्रायगाबॅटरीन आणि व्हॅल्प्रोएट. नंतर ग्लुटामेट कमी करणारं कोण आहे, फेल्बामेट, टोपिरामेट आणि लॅमोट्रायजिन. लॅमोट्रायजिनच्या खूप ठिकाणी ॲक्शन येते, ठीक आहे. लॅमोट्रायजिनच्या ठिकाणी घेऊन ठेव काय करते. कॅल्शियम चॅनल ब्लॉक पण बघितलं आपण. नंतर एक प्रोटीन असतो त्याला ब्लॉक केलं की ते रिलीज ग्लुटामेटचा कमी होतो आणि गाबाचा रिलीज वाढतो. हा एक आहे, म्हणजे शेवटी ग्लुटामेट गाबा आहे इथं आणि शेवटी आहे CRMP2 ब्लॉक, जे करून की BDNF हे प्रोटीन ह्या फॅक्टरसाठी इम्पॉर्टंट असतं, पण हे प्रोटीनला पण ब्लॉक करतो आणि इथं आहे लॅकोसामाइड. तर लॅकोसामाइड लेव्हिटिरासिटॅम, ठीक आहे. लेव्हिटिरासिटॅम ग्लुटामेटला कमी करतं, गाबाला वाढवतं. हे जे आहे लॅकोसामाइड हे BDNF वरती आणि NT3 वरती काम करतं, त्याला कमी करतं, जेणेकरून एपिलेप्टोजेनेसिसची कमी होते शक्यता. आणि ग्लुटामेट कमी करणारे आपण पाहिले, ठीक आहे. कॅल्शियम चॅनलसाठी गाबा पेंटिन लक्षात ठेवायचं, कॅल्शियम चॅनल ब्लॉक न्यूरोट्रान्समीटर रिलीज होत नाही, ग्लुटामेटला रिलीज होत नाही. लॅमोट्रायजिन पण आहे, नंतर लॅमोट्रायजिन ग्लुटामेटला कमी करते, लॅमोट्रायजिन कॅल्शियमला ब्लॉक करून न्यूरोट्रान्समीटर हे करते. नंतर लॅमोट्रायजिन अजून कुठं आलं होतं, लॅमोट्रायजिन हे जे आहे सोडियम चॅनल पण ब्लॉक करतं, जेणेकरून की सेल जो आहे न्यूरॉन जो आहे इनॅक्टिवेटेड स्टेटमध्ये राहतो, रेस्टिंग स्टेटला लवकर जात नाही.
त्या म्हणजे काय, द चान्सेस ऑफ बिकमिंग अवेलेबल अगेन फॉर ॲक्टिवेशन होत नाही, तो त्याच्या इनॅक्टिवेटेड स्टेजला त्याच्या प्रोलॉंग करतो. तर लॅमोट्रायजिन बघितलं, व्हॅल्प्रोएट बघितलं. व्हॅल्प्रोएटचं आपण कुठं नाव बघितलं. व्हॅल्प्रोएट मेनली कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉक करतो तो व्हॅल्प्रोएट. नंतर आता पुढे बघायचं आहे व्हॅल्प्रोएट अजून सोडियम चॅनलच्या तिथे पण बघितलं होतं. आणि गाबा लेवल्सला व्हॅल्प्रोएट मेन गाबाचं सिंथेसिस वाढवतो व्हॅल्प्रोएट. नंतर हे ठीक आहे. आता ॲब्सेंट सीजर म्हणजे की एक असा पेशंट आहे जो की काहीच म्हणजे नॉर्मल ॲक्टिव्हिटी करत होता आणि मध्येच एकदम स्टेअरिंग बघतो एका साईडला. ॲब्सेंट सीजर म्हणजे कोणता मोटर ॲक्टिव्हिटी नाही आहे, काही नाही, ठीक आहे. यावेळी आपल्या ॲब्सेंट सीजरला ड्रग ऑफ चॉईस जो आहे इथोसॉक्सिमाइड लक्षात ठेवायचा, जो की टी टाईप कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करतो. आता बघायचं टी टाईप कॅल्शियम चॅनल कोणता. The calcium channels, they are low voltage activated that open at low membrane potentials -70 -60 facilitating calcium influx and rapid inactivation. They are crucial for neuronal excitability. ठीक है. Activated near resting potential, setting them apart from high voltage activated L type channel. And the T stands for transient. ट्रान्झिएंट म्हणजे त्यांचं शॉर्ट ड्युरेशनसाठी पण फास्ट इनॅक्टिवेशन आहे. आणि दे आर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम एल टाईप म्हणजे लॉंग लास्टिंग चॅनल्स. ते ओपन ब्रीफली विथ रॅपिड इनॅक्टिवेशन अँड ठीक आहे. दे आर ॲक्टिवेटेड बाय स्मॉल वीक डिपोलरायझेशन ऑफ द मेम्ब्रेन. ठीक आहे. तर आपण इथंपर्यंत आलो आहोत. कुठेपर्यंत हे ॲब्सेंट सीजर गो टू थॅलमस. आता ॲब्सेंट सीजरमध्ये ना पेटिट माल स्मॉल इलनेस आहे, त्याच्यामध्ये आपण थॅलमसमध्ये जातो आणि आपल्याला माहिती की तिथं कॅल्शियम चॅनल टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉक होत असतो. ठीक आहे. तिथं प्रॉब्लेम आहे टी टाईप कॅल्शियम चॅनलचा, तो एक्सेसिव्ह फायरिंग करतो आणि तिथं आपण इथोसॉक्सिमाइड देणार. इट विल ब्लॉक द टी टाईप कॅल्शियम चॅनल, त्याचं डिपोलरायझेशन ब्लॉक करणार ते. आणि स्टॉप्स द 3 हर्ट्ज स्पाइक वेव्ह रिदम. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट लिंक. ॲब्सेंट सीजरमध्ये 3 हर्ट्ज रिदम असतं आणि टी टाईप कॅल्शियम चॅनल इन्व्हॉल्ड असतं आणि आपण इथोसॉक्सिमाइड देतो जेणेकरून त्याला ब्लॉक होईल. आणि ऑल्सो व्हॅल्प्रोएट ऑल्सो वर्क्स हिअर. ओके. सो आता बुकमधून वाचते मी. इथोसॉक्सिमाइड इज अ मेजर ड्रग यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ ॲब्सेंट सीजर्स. इट इनहिबिट्स द लो थ्रेशोल्ड कॅल्शियम करंट्स कॅरीड बाय टी टाईप कॅल्शियम चॅनल्स. लो थ्रेशोल्ड कॅल्शियम करंट्स टी टाईप कॅल्शियम चॅनल कॅरी करतो. आणि दीज करंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर जनरेटिंग थॅलेमिक कॉर्टिकल पेसमेकर करंट्स. थॅलेमिक म्हणजे थॅलमसपासून कॉर्टेक्सपर्यंत जाणारे पेसमेकर करंट्स इन द फॉर्म ऑफ 3 हर्ट्ज स्पाइक्स अँड वेव्स सीन इन पेटिट माल अटॅक. ओके. इनहिबिशन और रिडक्शन ऑफ द लो थ्रेशोल्ड टी टाईप कॅल्शियम चॅनल्स ऑल्सो अकाउंट फॉर अँटी सीजर ॲक्टिव्हिटी ऑफ व्हॅल्प्रोइक ॲसिड अगेन्स्ट ॲब्सेंट सीजर. ओके. तर हे सगळं वाचून घे एकदा. फायरिंग वाढवतो इनहिबिशन हे. नंतर इथला हे जो आहे ना इथं मी थांबवते यावेळेला आणि हे वाचून घे. ठीक आहे. तर पुढे एक पिक्चर आहे त्याच्यामध्ये काय दिलं बघून घे. ठीक आहे.